आज तर पगारातूनच उचकून दिलं. तर नमस्कार मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो, वनीला आत्तूच्या घरी जायचं होतं पण दाढी लय वाढली होती. म्हटलं जरा हँडसम बनून जाऊ. भेटली एखादी वनीला पोरगी तर आपलंही वाजून टाकू. पण काही म्हणा निख्या बोलला आणि एकदम ओजी दाढीला कट मारून दिला बरं का. घरी जाऊन कपडे बिपडे चेंज केले आणि गाडीत डिझेल टाकलं. पण यायला माझं मकडनं काही संपना. आता म्हटलं गपचिप गाडी चालू, नाहीतर मम्मी देईल गाडीतून उतरून. घरी पोचलो पण मी काय मध्ये नाही गेलो. मागं भाऊ बसलो होता. म्हटलं काय करू राहिला पाहू. तर तो लय बोर झालाय. तिथं बायांचा कार्यक्रम चालू आहे. तो इकडे गपचिप येऊन बसलाय. पण मला लय भूक लागली होती. त्याला म्हटलं तू बस इथं, मी जातो घरी. इलेक्शनचा रिझल्ट पाहिला बरं झालं भाऊ, नाशिकला नाही थांबलो. इकडं निघून आलो. बिचाऱ्या पिकूलाच काळजी, तिनेच जेवण आणून दिलं. जेवण केलं आणि दीदीने दिलं ना घरातून काढून. म्हणे आम्हाला फोटो काढायचे, जाय बाहेर. यायला काय इज्जत बिजत आहे का नाही. मग काय आत्तूचा मुलगा आणि मी चक्कर मारत मारत पार इकडे रस्त्यावर आलो. पण लय ऊन लागत होतं. म्हटलं झालं असेल यांचं शूट. घरी गेलो बघायला लगीन घराचा पसारा. यांचं चालू होतं साड्या बघायचं काम. पिकू बिचारीलाच काळजी पाहुण्यांची. ती रात्रीचं जेवण बनवू राहिली. आता नाशिकला निघायचं होतं. दीदीला बोललो मस्त कडक चहा बनव आणि जाऊन द्या आम्हाला. चहा पिलो आणि निघालो घरी. आता यांनी घरात कमी गप्पा मारल्या तर बाहेर येऊनही मारू राहिलाय. जाऊ द्या, तुम्ही लाईक आणि फॉलो करा आणि विषय मिटवा.